एल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अपेक्षित मान्सून सक्रिय न झाल्यामुळे शेती पिकं धोक्यात आलेली आहेत. मी आता नाशिक जिल्ह्यातील कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये असून या ठिकाणी जर बघितलं तर टोमॅटो असेल, मिरची असेल, हे पिकं जे तर ते आता कुठेतरी हे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण की विहिरींनी एकीकडे तळ गाठलेला असताना दुसरीकडे अद्यापही पाऊस पडत नसल्या कारणाने कुठेतरी हे जोमदार आलेली पिकं जे तर ते खराब होण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करत आहेत. एकरी जर बघितलं तर टोमॅटो असेल, मिरची असेल, ह्या पिकांना 70,000 ते 80,000 रुपयांचा खर्च येत असतो आणि हा खर्च जर वाया गेला तर पुढील पीक कसं घ्यावं, त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण कसं करावं, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा मोठा प्रश्न जो आहे तर तो आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे पाऊस जे तर ते आता पडण्याची अपेक्षा जी तर ती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा जे आहेत तर आकाशाकडे लागलेल्या आहेत. कधी पाऊस पडेल याकडे आता शेतकरी जे तर ते वाट पाहत आहेत. उमेश पारीख, TVNine मराठी, निफाड, नाशिक. निफाड तालुक्यात पाचोरे बुद्रुक इथला शेतकरी आहे मी. 2 एकर तांबट्याचा प्लॉट लावलेला आहे. 1 महिना झाला तांबट्याचा प्लॉट लावून, पाऊस आलेला नाही अद्यापही. पूर्ण तांबट्याचा प्लॉट खराब झालेला आहे. एकरी 80,000 ते 90,000 रुपये खर्च आहे. आता पूर्ण तांबट्याचा प्लॉट खराब झाल्यामुळं आता उत्पन्न कसं निघायचं? पाऊस नाही, काही नाही. मुलांचे शिक्षण आहे, शाळा आहे, वह्या आहे, पुस्तकं आहे. शेतकऱ्याचा उदरनिर्वाह कसा व्हायचा? आमची देवाकडे एवढीच अपेक्षा आहे का वरुणराजांनी बरसावं, बाकी शेतकऱ्यांना सुखी ठेवावं. निफाड तालुक्यात पाचोरे बुद्रुक गावचा शेतकरी आहे मी. मी साधारण 2 एकराचा प्लॉट लावलेला आहे तांबट्याचा. 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. साधारण 10 मे मध्ये लावलेला आहे. पाऊस नसल्या कारणाने या खर्च माझ्यावाला वाया जायची शक्यता आहे. याच्यामध्ये मुलांचं शिक्षण, घरपरपंच आणि कसं चालवायचा, हे खूप अडचणीत आहे आता. पाऊस पडला पाहिजे देवाकडे हीच प्रार्थना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.